आणून सोडलेला आहे. असे पूजनीय परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करते, कोटी कोटी प्रणाम करते. आणि ज्यांनी या संस्थेचं काम खूप नेटाने बाबासाहेबांच्या नंतर पुढं घेऊन गेलेल्या त्या सर्व आंबेडकरी घराण्यांना पण खूप मंगल कामना देते. क्रांतिकारी जय भीम करते. नमो बुद्धाय. आपणा सर्वांनाही परत एकदा मंगल कामना देते, शुभकामना देते. आपणा सर्वांनाही जय भीम करते. कारण बनते लोकांचा बहुतेक माझ्या माहितीनुसार जय भीम वगैरे थोडासा कमी अधिक करतात, पण मी करते. तुम्हालाही जय भीम, नमो बुद्धाय. आणि या उपक्रमाला पुन्हा एकदा खूप खूप मंगल कामना देते, शुभेच्छा देते. आणि आता अचानकपणे तुम्हाला मला परत बोलण्याची तुम्ही संधी दिलेली आहे. तर या ह्याच्यामध्ये वंदनेच्या अनुषंगानेच मी आणखी एक आपणासाठी एक सूचना म्हणण्यापेक्षा एक आव्हान करेल की आपण वंदना सर्वजण, आता आपण इथे जेव्हा सार्वजनिक म्हणतो त्यावेळेला कमी अधिक श्वासावर लक्ष देऊन होईल, परंतु आपल्याला जर वंदना घ्यायची असेल तर श्वासावर लक्ष देऊन, म्हणजे एक आपल्याला जर कुठली कृती करायची असेल तर तथागताने त्याच्यात नमूद केले की त्या कृतीतून तुम्हाला काही ना काही स्वतःचं कल्याण फायदा झाला पाहिजे आणि इतराचा पण झाला पाहिजे. आता वंदना म्हणत असताना इतराचा किती होईल, कारण आपण म्हणतो आहोत, इतराचा किती होईल हे आपण नाही सांगू शकणार, पण आपल्या घरामध्ये जेवढे काही मेंबर असतील त्या मेंबरांना मात्र तो फायदा होतो. तो परिसर एक तथागताच्या मुखातून निघालेल्या काही शब्दानं पावित्र्य त्याच्यामध्ये येतं. आणि विशेषतः म्हणजे जो व्यक्ती वंदना घेतो त्या व्यक्तीचं जर श्वासावर लक्ष ठेवून वंदना आपण म्हटली, आता उदाहरणार्थ आपल्याला श्वास आपल्याला दीर्घ करायचा आहे, कारण मन आणि श्वास हे दोघांचा मेळ मन बसू देत नाही श्वासाला, कारण तो कुठेतरी विचलित करतो. मन हे कुठेतरी आपलं विचलित झालं की श्वासाकडे आपलं थोडंसं दुर्लक्ष होत आहे. तर या दोन्हीचाही आपल्याला मध्य साधण्यासाठी आपल्या श्वासावरच लक्ष देऊन आपल्याला वंदना घ्यायची आहे. आता श्वासावर लक्ष ठेवून वंदना कशी घ्यायची आहे, तर आपला एक दीर्घ श्वासामध्ये तुम्ही जशी प्रॅक्टिस कराल तसं नंतर तुम्ही बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि हे तिन्ही वाक्य एका श्वासात श्वास कुठेही न जाता हे तुम्ही घेऊ शकताय. अशी प्रॅक्टिस करणं अत्यंत महत्वाची आहे. मोठा एखादा आता आपल्याला याचं जर मोठी त्याच्यातली आपली पंचशिलामधलं जर मोठं कुठलं वाक्य असेल तर ते आपल्याला ह्याचं पाणातिपाता वेरमणी आणि शेवटचं आपल्याला सुरामेर मज्जपमाद ठाणा वेरमणी शिक्कापळत. आपण असं सहज जरी म्हटलं तर एका श्वासात, आणि आपण छानपैकी असं थोडंसं लयबद्ध जरी म्हटलं तरी ते एका श्वासात कसं आपलं पूर्ण होईल, एक वाक्य मध्ये कुठेही श्वास न जाता ते वाक्य आपण पूर्ण, हा वैयक्तिकपणे प्रॅक्टिस करण्याचा विषय आहे. आता सार्वजनिक ठिकाणी आपण सर्वांना म्हणू शकणार नाही, कमी अधिक कोणाचा श्वास मागे पुढे होऊ शकतो, परंतु आपण जेव्हा वैयक्तिक एकटे म्हणतो तेव्हा मात्र ती वंदना आपली जेवढ्या काही गाथा आपल्याला पाठ असतील तेवढ्या याच सरावानं म्हटल्या तर त्याचा आपल्याला रक्त अभिसरणावर त्याचा खूप मोठा फायदा होतो. कारण आपल्याकडे श्वासावरच रक्त अभिसरण अवलंबून असते. आणि मी नेहमीसाठी एक उदाहरण देते की आपण दवाखान्यात जातो आणि मग तिथे डॉक्टर आपल्याला त्यांचा बायोस्कोप आपल्याकडे लावून असं म्हणतात किंवा श्वास घ्या मोठ्यानं श्वास घ्या, मोठ्यानं श्वास असं म्हणतात. तर आपण त्याच्याकडे फार लक्ष देत नाही की ते मोठ्यानं किंवा दीर्घ श्वास आपल्याला का घ्या म्हणतात. तर एकूणच त्यांचाही त्या जरी यंत्र असलं त्यांच्या हातामध्ये तर त्या यंत्राला आपण जेव्हा दीर्घ श्वास घेतो तेव्हा आपल्या छोट्या मोठ्या रक्तवाहिन्या ह्या ताठ होतात किंवा त्या ताणल्या जातात आणि त्याच्यामधनं जे काही रक्तप्रवाह असतो तो रक्तप्रवाह कशा प्रमाणामध्ये चालू आहे ह्या डॉक्टरांना त्या यंत्रात ह्याच्यानं कळू शकतो. तर तसंच आपल्याला दीर्घ श्वास तेवढ्यासाठीच घ्यायचा आहे की आपल्या
शरीरातल्या ज्या काही लहान मोठ्या ज्या काही रक्तवाहिन्या आहेत तर त्या आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत, म्हणजे त्याला ऍक्टिव्ह करायचं आहे प्रत्येक रक्तवाहिनीला आपल्याला. तर हे साध्य आपल्याला दीर्घ श्वासातनं होतं. तर तेही प्रॅक्टिस आपण वैयक्तिक घरी करत असताना, इथे मी अपेक्षा नाही दाखवत, सार्वजनिक याच्यामध्ये ती अपेक्षा करत नाही मी, पण घरी करत असताना आणि ही सकाळची वेळ ही अशीच कायम ठेवून आपण करत असताना खूप त्याचा मोठा फायदा होतो. सरांनी मला समोर बघितलेला आहे. आता माझं रनिंग 70 वर्ष वय चालू आहे आणि त्या 70 वर्षामध्ये होतं, आजार वगैरे होतात, नाही असं नाही आहे त्याच्यामध्ये. आपल्याला छोटे मोठे आजार होतात, पण त्यालाही आपल्याला ते सहन करण्याची जी कुवत असते नाही का, की बा मला आजार आला, मला आजार आला, असं जे म्हणण्याचं हे होतंय, तर ते होतं. सर्दी खोकलं पडसं हे होतं, नाही असं नाही आहे, म्हणजे काहीच आपल्याला होत नाही असं नाही. पण आपली जी काही एनर्जी आहे, शरीरातली एनर्जी आहे, तर रोज सकाळी आपण ते जसं मोबाईल चार्जिंग करतो तसं आपलं पण आपल्या शरीराला आणि मनाला आपण सकाळची वंदना म्हणजे चार्जिंग आहे. सकाळची वंदना म्हणजे चार्जिंग आहे. तर ती चार्जिंग आपल्याला खूप महत्वाची आहे. आणि हा उपक्रम कमी अधिक प्रमाणामध्ये सगळ्यांना सकाळी पहाटे 5 वाजता उठल्यामुळे, कारण हा आपला विनय आहे. सगळ्यात पहिल्यांदा विनय पिटिकामधला हा पहिला नियम आहे की आम्ही सकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत जागी झालं पाहिजे आणि 5च्या पुढे आपल्या ह्या सगळ्या प्रक्रिया झाल्या पाहिजेत. आणि हा निसर्गाचा नियम आहे. प्रत्येक जो नियम केला तथागतानं तो निसर्गाला समोर ठेवून काही नियम आपल्याला दिलेले आहेत. तसाच हा सुद्धा निसर्गाचा नियम आहे. पृथ्वी तलावरील जेवढे जी काही जीवजंतू असतात ते पहाटे 3 पासून जागे होतात. त्यांना 6 पर्यंत कोणी झाडावर पानावर कधी बसलेले, कारण मग पानं असतील, फुलं असतील, कळ्या असतील, तर ह्या सगळ्या पहाटे 3 पासून यांचं उमलण्याची प्रक्रिया सुरू होते. पक्षी या फांदीवरनं त्या फांदीवर किलबिल करतात. गोठ्यातली गाय हंबरडा फोडते. आपल्याकडे कोंबड्याचं तर खूप छानपैकी उदाहरण आहे. त्याला म्हणजे तो 3 वाजल्यापासूनच जागी असतो. तो त्याचा बाग वगैरे देतो, आरवतो तो. तर ह्या गोष्टी निसर्गाला धरून आहेत. आणि मग निसर्गाच्या विरुद्ध म्हणलं तर आपण फक्त मानव प्राणी हा काही आपल्यासारखे आहेत, नाही असं नाही आहे. आणि मग त्याचा फायदा त्यांना खूप छान प्रकारे त्याचा फायदा होतो. एकतर आपल्या घरामध्ये सकाळी सकाळी प्रसन्न वातावरण होते आणि मग प्रसन्न वातावरण असलं तर मग मनही प्रसन्न होतं. आणि मन प्रसन्न झालं की आपल्यामधले जी काही चांगल्या भावनेचे तरंग आहेत, चांगली भावना जी आपली आहे, तर ती आपल्या घरातल्या सर्व मेंबरांना नव्हे तर त्या परिसर आपला खूप असा प्रसन्न होतो. त्याचं पावित्र्य वाढलं जातं आणि त्याचा पूर्ण घरावर. म्हणून मी असं म्हणते की आमच्या घरातली एक महिला जरी बुद्ध मार्गावर असेल तर ती तिच्या कुटुंबाला पूर्ण धम्मशील बनवू शकते. कारण तिचा काही ना काही प्रभाव, कारण तथागताचं तत्वज्ञान असं आहे, एका व्यक्तीकडे जरी तो प्रभाव असेल कुटुंबातल्या, तर तो त्याचं घर किंवा ती महिला तिचं घर पूर्ण बुद्धमय करू शकते, धम्मशील करू शकते. आणि धम्मशील होणं म्हणजे आपल्या जीवनाला आपण यशस्वीपणे जगणं असा त्याचा अर्थ आहे. तर ही वंदना आणखी दुसऱ्या विषयावर पण आणखी आता दररोज तुमच्याशी जुळलेच आहे, तर मी दररोज थोडं थोडं या विषयावर बोलेल. किंवा आपल्याला जे गरजेचं आहे ते आपल्याला दररोज प्रॅक्टिस इज बेस्ट, काय म्हणायचं त्याला, आपल्याकडे ते येतं. प्रॅक्टिसनं ज्या काही गोष्टी आपल्याकडे येतात त्या करण्याकडे आपला कल जास्त आहे. आणि धम्म म्हणजे प्रॅक्टिस आहे, धम्म म्हणजे नियम आहे आणि त्या नियमाचं पालन म्हणजे प्रॅक्टिस आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला धम्म स्वतःमध्ये रुजवणं फार गरजेचं आहे. मग आपलं स्वभाव, आपल्याला बुद्ध म्हटलं की आपली शिस्तबद्धता, आपल्याकडची सभ्यता आणि आपल्याकडे जी काही आपण सगळे शिकलेले माणसं आहेत. तथागतांच्या धम्मामध्ये सर्व माणसं शिकलेलेच होते, सगळे साक्षरच होता असं काही नाहीये. परंतु आपण एका संस्थेचे धम्मप्रचारक आहोत, सगळे पदाधिकारी आहोत, किंवा त्या तथा बाबासाहेबांच्या संस्थेला आपण विकसित करण्याचं किंवा त्या माध्यमानं आपण लोकांपर्यंत धम्म पोहोचवण्याचं काम करतो आहोत. आणखी एक अपेक्षा अशी आहे की जे आपल्याकडचे पदाधिकारी आहेत त्यांचं भाषेवर नियंत्रण असावं, त्यांच्याकडे सभ्यता असावी,
त्यांची शिस्त आणि मॅनर्स हे सुद्धा खूप छान असावे, कारण याच गोष्टीचा इतरांवर प्रभाव पडत असतो. धम्म शिकणं म्हणजे या गोष्टी आपल्यात येणं हे तितकंच स्वाभाविक आहे आणि होतंय पण. ते आपोआप आपल्याकडे येते, त्याला फार काही आपल्याला म्हणजे खूप काही आट्टापुट्टा करायची गरज नाही. जेवढं तुमच्याकडे आहे ते प्रवाहित होतं. ते प्रवाहित होतं म्हणजे ज्ञानाला आपल्या आपल्या आपोच काही अंकुर फुटले जातात. कारण ते तत्वज्ञान आपल्याकडे, आपल्याला खास त्याचा अभ्यासच करायचा आहे, त्याचं पठण करायचं असं होत नाही. तर या पद्धतीनं जेव्हा आपण धम्म स्वतःमध्ये आणतो किंवा तो रुजवतो, त्यावेळेला रुजवणं म्हणजे त्याला अंकुरित करणं. तर ते अंकुर आपल्याकडे, ज्ञानाचे अंकुर आपल्याला आपोआप येतात. आपण सुज्ञपणा जे म्हणतो तो सुज्ञपणा पण आपल्याकडे येतो. आणि मग सुज्ञेला लागून सुज्ञे, सुजान, प्रामाणिक, नीतिमान, क्रियाशील, उद्योगी, उत्साही, समतादिष्टी, चरित्रवान, शीलवान, दयावान, करुणावान, ह्या नंतर गोष्टी. डायरेक्ट तुम्ही कुणावर करुणा करायची म्हटलं तर ते शक्य होत नाही. तर या गोष्टी आपल्याला इथून अशा सुरुवात कराव्या लागतील आणि त्या येतात येतात आपोआप आपल्याकडे, त्या म्हणजे दृढ होतात. तर ह्या तुमच्याकडे सर्वांकडे या सगळ्या गुण, हे सर्व गुण तुमच्यामध्ये रुजावेत, येवोत, अशी तथागताचरणी आपल्या सर्वांच्या प्रती मंगल कामना करते. इथंच थांबते. साधू साधू. साधू साधू साधू. धन्यवाद माताजी.